जाऊया पुढच्या बातमीकडे. नागेश आष्टीकर स्वतःला स्मार्ट समजतात. आष्टीकर वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत होते. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी हे विधान केले. आष्टीकरांनी मुलाला मतदान मिळावं यासाठी कॉल केला होता असं अंधारेंनी म्हटलंय. ते सगळं समजत असून सुद्धा नागेश आष्टीकरांचं ऐकून घेतलं. तर या खासदारांच्या घरात शिवसैनिकांनी आता घुसावं. शिवसैनिकांनी घरात घुसून जाब विचारला पाहिजे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना मी आवर्जून सांगितलं पाहिजे की या वेळेचं केलेलं मतदान हे नव्या नावासकट नव्या चिन्हासकटचं मतदान होतं. ते धनुष्यबाणावरचं मतदान नव्हतं. या मतदानामध्ये शिंदे किंवा शिंदेचे सहकारी नव्हते. या मतदानाच्या वेळेला फडणवीस, भाजपा किंवा त्यांच्या कुठल्याही स्वायत्त यंत्रणा मदतीला नव्हत्या किंवा अजून कोणीच नव्हतं. हे मतदान आम्ही आमच्या ताकदीवर घेतलेलं मतदान होतं. हे मतदान शिवसैनिकांचं मतदान होतं. शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून 9 खासदार आणि 20 आमदार निवडून आणलेले. त्यामुळे शिवसैनिकांना पूर्ण अधिकार आहे या लोकप्रतिनिधींच्या घरात घुसून त्यांना जाब विचारायचा. आणि शिवसेना स्टाईल घरात घुसलं पाहिजे एकेकाच्या आणि घरात घुसून जाब विचारला पाहिजे की तुम्हाला असं काय कमी पडलेलं होतं. ज्या आष्टीकरांनी परवा दिवशी सुद्धा रात्री फोन केला संध्याकाळी 7 वाजता आणि मला असं सांगितलं की ताई, नांदेडमध्ये लोहबंदेंच्या घरातली 2 मतं आहेत. तुमचे आणि लोहबंदेंचे संबंध चांगले आहेत. तुम्ही तेवढं त्यांना सांगा की रेखाताई, लोहबंदेचं मत माझ्या पोराला मिळालं पाहिजे. माझं पोरगं विधान परिषदेला उभं आहे. सगळं काही समजून उमजून सुद्धा मी नागेश पाटलांचं बोलणं ऐकत होते. कारण नागेश पाटील चक्क लोकांना वेडं समजून वेड्यात काढण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना असं वाटत होतं की ते ओव्हर स्मार्ट आहेत. पण ही सगळी गोष्ट आम्हाला कळत होती. आणि या सगळ्या ज्यांना वाटतंय की आपण फार मोठा तीर मारलाय त्या सगळ्यांचे फोन नंबर आम्ही सगळ्या शिवसैनिकांना देत आहोत. कारण हा प्रश्न आता तुम्ही आमच्या भावनांशी खेळताय. इजा झाला, बिजा झाला. 2 वेळेला भाजपामध्ये एवढी ऐपत नाहीये का की स्वतःचे नेते तुम्ही घडवावे. जातीवंत शेतकरी म्हणून आम्ही दरवेळेला पेरत जाणार. आम्ही मशागत करणार. कोळपणी, निंदणी, बीज पेरणी, खुरपणी सगळं आम्ही करणार. आणि पीक घाट्या हुरड्यात आल्यावर आयती कणसं चोरायला तुम्ही येणार. तर तुम्हाला शिवसैनिकांनी घरात घुसून जाब विचारला पाहिजे आणि शिवसैनिक तो जाब विचारते.